Okay, so we had already seen types of WBC in the last lecture. That WBC दोन टाइप्सचे असतात. एक असतो अग्रॅन्युलोसाइट्स. अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे ग्रॅन्युअल्स ऍबसेंट असतात. ओके, ग्रॅन्युअल्स ऍबसेंट असतात. सो ह्याच्यातले आपण दोन टाइप्स बघितले होते. एक होता मोनोसाइट अँड दुसरा होता लिम्फोसाइट. ओके, सो हे ऑलरेडी बघून झालेला होता. मोनोसाइट जो आहे, as discussed, it is the largest WBC. ओके, मोनोसाइट जो आहे तो लार्जेस्ट WBC आहे. अँड जो लिम्फोसाइट आहे, इट एक्झिस्ट इन टू फॉर्म्स. काय आहेत ते दोन फॉर्म्स? ते दोन फॉर्म्स आहे बी लिम्फोसाइट अँड जो दुसरा फॉर्म आहे तो आहे टी लिम्फोसाइट. ओके, अँड जो नेक्स्ट जो होता त्याच्यानंतरचा तो होता ग्रॅन्युलोसाइट्स. सो ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे ग्रॅन्युअल्स असतात. अँड ग्रॅन्युलोसाइट्सचे सुद्धा आपल्याकडे दोन केस होते, तीन होते. न्यूट्रोफिल, ओके, त्याच्यानंतर होता तुमचा ऍसिडोफिल, त्याच्यानंतर होता बॅसोफिल. ठीक आहे. अँड हे पण लक्षात ठेवायचं की न्यूट्रोफिल जो आहे, इट इज द मोस्ट अबंडंट WBC. मोस्ट अबंडंट WBC मीन्स व्हॉट स्टुडंट? सगळ्यात जास्त सापडणारा WBC. मोस्ट अबंडंट WBC चा मीनिंग असतो सगळ्यात जास्त सापडणारा WBC जर कुठला असेल तर तो न्यूट्रोफिल आहे. ठीक आहे. सो WBC आता जरा डिटेल मध्ये बघूया. ग्रॅन्युलोसाइट्स अराउंड 72% असतो आपल्या ब्लड मध्ये, अँड उरलेला जो 28% असतो त्याच्यामध्ये ए ग्रॅन्युलोसाइट्स येतो. ओके, हे पण लक्षात ठेवा स्टुडंट्स की जो बॅसोफिल आहे, बॅसोफिल इज द लीस्ट फाउंड WBC. आपल्या ब्लड मध्ये जर कुठला WBC सगळ्यात कमी सापडत असेल, लीस्ट एकदम, तर तो तुमच्या बॅसोफिल असेल. ओके, सो हे जनरल माहिती आहे रिगार्डिंग युअर WBC. आता WBC जरा डिटेल मध्ये करूया. ओके, सो लेट स्टार्ट विथ WBC. सो ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की कुठलाही ब्लड सेल असू द्या, एनी ब्लड सेल, त्याचा जो फॉर्मेशन आहे, फॉर्मेशन ऑकर इन योर बोन मॅरो ओनली. फॉर्मेशन कुठे होणार आहे? फॉर्मेशन होणार आहे आपल्या बोन मॅरो मध्ये. सो WBC चा पण फॉर्मेशन बोन मॅरो मध्ये होतो. ओके, WBC च्या जर शेप बद्दल बोललो तर WBC ला फिक्स शेप नाहीये. ओके, आपण एक वर्ड यूज करतो विच इज इरेग्युलर शेप. वर्ड काय यूज करतो? इरेग्युलर शेप. आपण असा बोलतो की WBC च्या इरेग्युलर शेप आहे. इरेग्युलर शेप म्हणजे काय? अमीबा लाइक, नॉट रेग्युलर. अमीबा लाइक आहे. जसा फंक्शन असेल त्याप्रमाणे WBC त्याचा शेप चेंज करत असतो. सो इट्स इरेग्युलर अमीबा लाइक शेप. ओके, अँड व्हाईट ब्लड सेल एक खूप चांगला फेनोमेनन दाखवतो विच इज कॉल्ड डायपेडेसिस. नाउ व्हॉट इज डायपेडेसिस? डायपेडेसिसच्या मीनिंग काय आहे? सो हे जर तुमच्या ब्लड कॅपिलरीज आहेत, सपोज हे तुमचे ब्लड वेसल्स आहेत. ओके, सपोज दिस इज युअर ब्लड वेसल अँड हे कुठला ब्लड वेसल आहे? हे तुमचा कॅपिलरी आहे. सो काय होणार आहे ह्याच्यामध्ये? WBC या कॅपिलरी मधनं बाहेर पडतो, मूव्ह आउट फंक्शन करण्यासाठी, और ऊज आउट आपण वर्ड यूज करतो. सो दॅट इज व्हॉट इज डायपेडेसिस. ओके, डायपेडेसिस काय आहे? जर मला डायपेडेसिस स्टेटमेंट लिहायचं असेल देन व्हॉट इज डायपेडेसिस? WBC comes out of capillary. ठीक आहे स्टुडंट, त्या मूवमेंटला डायपेडेसिस म्हणतात. comes out, or we also use the word ooze out. Okay, we also use the word ooze out. WBC ooze out of the capillary, and तो जो capillary मधनं बाहेर पडतो, ooze out होतो, that movement is known as diapedesis. Very important. ओके, सो फॉर्मेशन लक्षात ठेवा, बोन मॅरो मध्ये फॉर्म होतो, इरेग्युलर शेप आहे. ओके,
आता फर्स्ट कॅटेगरी बघणार आहे WBC च्या, विच इज ग्रॅन्युलोसाइट्स. काय बघणार आहे? ग्रॅन्युलोसाइट्स. आता ग्रॅन्युलोसाइट्स 3 फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतात, ऑलरेडी डिस्कस्ड आहे. फर्स्ट फॉर्म आहे न्यूट्रोफिल, ओके. सेकंड फॉर्म आहे बॅसोफिल अँड थर्ड फॉर्म आहे ऍसिडोफिल किंवा त्याचं नाव आहे इओसिनोफिल. इओसिनोफिल, ओके. असे 3 नाव दिलेले आहे, न्यूट्रोफिल, बॅसोफिल, ऍसिडोफिल किंवा निओसिओफिल. आता एक अजून इम्पॉर्टंट गोष्टी जो मी ऑलरेडी सांगितलं होता की इथे न्यूक्लियस लोब्ड असते, ओके. इथे न्यूक्लियस कसे असतील स्टुडंट्स? इथे न्यूक्लियस लोब्ड असतील. सो यू हॅव टू रिमेंबर दिस वर्ड लोब्ड, ओके. यू हॅव टू रिमेंबर, हे वर्ड तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, लोब्ड, ओके. चला आता न्यूट्रोफिलचा डायग्राम बघू. हे न्यूट्रोफिल आहे, हे त्याची सेल बघा, ग्रॅन्युअल्स पूर्ण पसरलेला आहे बिकॉज वी नो ग्रॅन्युअल्स असतात. नाउ न्यूक्लियस, नाउ व्हॉट वी हॅव टू सी, वी हॅव टू सी द न्यूक्लियस. लुक, बघा, एक लोब, 2 लोब, 3 लोब दिसतायत का? लोब 1, लोब 2, लोब 3. So this is what is lobed nucleus. ह्याला आपण काय म्हणतो? lobed nucleus. And this is what is your granules. So neutrophil is the most abundant WBC. Most abundant, सगळ्यात जास्त सापडणारा जर कुठला WBC असेल तर तो न्यूट्रोफिल आहे, ओके. न्यूक्लियस त्याचे लोब्ड असतात. तुम्हाला 3 लोब दिसत आहे, पण असं काही कंपल्शन नाहीये स्टुडंट्स की 3च लोब असेल. लोब कॅन बी 2 to 7. न्यूट्रोफिल्सचे लोब किती असू शकतात? 2 to 7. 2 लोब असू शकतात किंवा 7. 2 to 7 च्या रेंज मध्ये त्यांचे लोब्स असतात. नीट बघा, लोब म्हणजे न्यूक्लियसला फोल्डिंग येणार. बघा, एक फोल्डिंग आली आहे, दुसरी फोल्डिंग आली आहे, तिसरी फोल्डिंग आली आहे, ओके. सो दॅट इज व्हॉट इज lobed nucleus, okay. Okay, आता न्यूट्रोफिलचा फंक्शन काय? व्हॉट दिस न्यूट्रोफिल्स आर डुइंग? सो न्यूट्रोफिलचा फंक्शन, द फंक्शन ऑफ न्यूट्रोफिल, द फंक्शन ऑफ न्यूट्रोफिल,
So function of neutrophil, the most abundant function of neutrophil is to do phagocytosis. Okay, neutrophilचा function काय आहे? To do phagocytosis. Okay, what is phagocytosis? Phagocytosis means to engulf pathogen directly. Okay, pathogen ला directly engulf करना, त्याला आपण म्हणतो phagocytosis. We directly engulf the pathogen. जो कुठला pathogen असेल त्याला आपण डायरेक्टली खातो. That is what is phagocytosis. Okay, so neutrophil, phagocytosis कळलं नसेल तर बघा, हे तुमच्या सपोज इमॅजिन करा न्यूट्रोफिल आहे आणि त्यांनी हे पॅथोजन डिटेक्ट केला. हे जो एक्स आहे तो पॅथोजन आहे. ओके, सो त्यांनी हे पॅथोजन डिटेक्ट केला. आता तो काय करणार आहे? व्हॉट इट विल डू? इट विल मेक अ ट्रॅप. ओके, इट विल मेक अ ट्रॅप. एक ट्रॅप बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये तो पॅथोजनला अडकवणार आहे आणि थोडा जसा पॅथोजन अडकला तो नॉर्मल शेप घेणार आहे आणि पॅथोजन त्याच्या आतमध्ये आला. मग हे जो पॅथोजन आतमध्ये आला याच प्रोसेस साठी आपण वर्ड यूज करतो एनगल्फ. ओके, आणि पॅथोजन जसा आतमध्ये आला पुढे काय होणार आहे? पुढे हे डिस्ट्रॉय होणार आहे. सो हे जो असा प्रोसेसनी फॅगोसायटोसिसनी जो ऑर्गॅनिझमला किल केला जातो, किल पॅथोजन, असा जो एनगल्फ करून किल करतात ह्यालाच आपण म्हणतो फॅगोसायटोसिस. आणि न्यूट्रोफिल असंच काम करतो, तो कुठल्याही प्रकारच्या केमिकल रिलीज करत नाही. सो आय होप सगळ्यांना न्यूट्रोफिल क्लिअर आहे. मोस्ट अबंडंट WBC हे तुमचा फर्स्ट रिमार्क असायला पाहिजे. सगळ्यात जास्त सापडणारा जर कुठला WBC असेल तर मग तो न्यूट्रोफिल आहे. ठीक आहे, न्यूट्रोफिल म्हणजे जेवढे ग्रॅन्युलोसाइट्स असतात त्यांचे न्यूक्लियस लोब्ड असतात, म्हणजे न्यूक्लियसला फोल्डिंग असते. सो न्यूट्रोफिलला साधारण 2 ते 7 मधले फोल्डिंग्स आहेत, म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7 असे कितीही फोल्डिंग्स असू शकतात. ओके, अँड इट इज द मोस्ट अबंडंट WBC आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलंय. फंक्शन काय करतो? सो WBC चा फंक्शन इम्युनिटी आहे. कुठलाही WBC पॅथोजनला मारतच असेल, पण पॅथोजनला मारण्याची पद्धत वेगळी आहे. कसा मारतो पॅथोजनला? बाय डुईंग फॅगोसायटोसिस. मीन्स फॅगोसायटोसिस म्हणजे काय? पॅथोजनला ट्रॅप करतो, पॅथोजनला एनगल्फ करतो आणि त्या पॅथोजनला डिस्ट्रॉय करतो. ओके, अँड अराउंड मोस्ट अबंडंट आहे. सो झाला न्यूट्रोफिल झाला. ओके, आता न्यूट्रोफिल नंतर जो नेक्स्ट WBC आहे ज्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे तो आहे तुमचा बॅसोफिल. काय आहे तो तुमचा? बॅसोफिल. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं, बॅसोफिल इज द लीस्ट नोन WBC. सगळ्यात कमी जर लीस्ट फाउंड WBC आहे. ब्लड मध्ये सगळ्यात कमी जर कुठला WBC सापडत असेल तर मग तो बॅसोफिल आहे. खूप कमी सापडतो. बॅसोफिल कसा दिसतो? सो अगेन ग्रॅन्युल्स असतील, कारण ग्रॅन्युल्स आहेत, ते ग्रॅन्युलोसाइट्स आहेत, छोटे 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 फ्रॅगमेंट्स आहेत त्यांच्या आतमध्ये. अँड त्यांची जी न्यूक्लियस आहे ती अशी ट्विस्टेड आहे, अशी त्यांची न्यूक्लियस आहे. दिस इज व्हॉट इज नोन ॲज ट्विस्टेड न्यूक्लियस. ह्याला आपण काय म्हणतो? ट्विस्टेड न्यूक्लियस. सो हे अगेन इम्पॉर्टंट आहे की ट्विस्टेड न्यूक्लियस कुणाकडे आहे? बॅसोफिलकडे. सो मोस्टली बॅसोफिल कधी दिसतो? तर तुमच्या बॉडीमध्ये जर कुठली ॲलर्जी झाली, ओके लक्षात घ्या, ॲलर्जी झाली, ॲलर्जी, तर त्या वेळेला बॅसोफिल वर्किंग असतो. ॲलर्जी मध्ये बॅसोफिल वर्किंग असतो. मग आता क्वेश्चन असा येतो की बॅसोफिल नेमकं असं काय रिलीज करतो which make him work in the allergic condition? Okay, so basophil secretes two things. दोन मेजर केमिकल सिक्रीट करतो. एक म्हणजे हेपॅरिन and दुसरा म्हणजे हिस्टामाइन. हे दोन सबस्टन्स रिलीज होतात. ओके, वन सबस्टन्स इज हेपॅरिन. ओके, एक सबस्टन्स जो आहे त्याचं नाम काय आहे? त्या सबस्टन्सचे नाव आहे हेपॅरिन आणि दुसरा आहे हिस्टामाइन. हे दोन केमिकल्स WBC रिलीज करत असतो बॅसोफिल. हेपॅरिन अँटीकॉग्युलंट आहे. तुमच्या ब्लड मध्ये ह्याची खूप गरज आहे.
तुम्ही कधी तुमचं लक्षात आलंय का की तुमच्या बॉडीच्या आतमध्ये ब्लड क्लॉट होत नाही, पण जसं ब्लड बॉडीच्या बाहेर आला ब्लड क्लॉट होऊन जातो. असं का घडतं? म्हणजे जर आपलं ब्लड बॉडीच्या आतमध्ये आहे तर तो क्लॉट होत नाहीये, आणि जर तो बाहेर आला तो लगेच क्लॉट होतोय. नेमकं प्रॉब्लेम काय आहे नीट बघा. बॉडी मध्ये अँटीकॉग्युलंट आहे अँड इट डू नॉट अलाउ ब्लड टू क्लॉट. Do not allow blood to clot in blood vessel. ब्लड वेसल मध्ये ब्लड ला क्लॉट व्हायला देणार नाही. इट डू नॉट अलाउ ब्लड टू क्लॉट इन ब्लड वेसल. ब्लड वेसल्स मध्ये ब्लड क्लॉट होणार नाही. का होणार नाही? बिकॉज तुमच्या बॉडीमध्ये हेपॅरिन नावाचा सबस्टन्स आहे. सो फर्स्ट केमिकल आय होप इम्पॉर्टन्स समजला की हेपॅरिनचा काय इम्पॉर्टन्स आहे. नाव कम टू हिस्टामाइन. हिस्टामाइन का खूप इम्पॉर्टंट आहे. एलर्जिक कंडिशन मध्ये रिलीज होतात. ओके, हिस्टामाइन कधी रिलीज होतात? एलर्जिक कंडिशन मध्ये. अँड हिस्टामाइन काय करतात? इट गिव्ह इन्फ्लामेशन टू युअर बॉडी. इन्फ्लामेशन टू बॉडी. इन्फ्लामेशन टू बॉडी म्हणजे काय? तुम्हाला एलर्जी झाली तर इन्फ्लामेशन. बघा इथे एक वर्ड आला. कुठला वर्ड आला स्टुडंट्स? वर्ड आला इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन म्हणजे काय? इन्फ्लामेशन होतो म्हणजे जसं काही एलर्जी झाली, मस्किटोनी बाईट केला तर रेडनेस होणं, स्वेलिंग होणं, इचिंग होणं, हे सगळे इन्फ्लामेशन्स आहेत. ओके, सो ते जे काही इन्फ्लामेशन्स आपल्याला होतात ते कुणामुळे होतात? येस, कुणामुळे होतात? इट इज बिकॉज ऑफ हिस्टामाइन. सो आय होप की तुम्हाला इथपर्यंत क्लिअर आहे अँड यू डोंट हॅव एनी डाऊट टिल दिस.